नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावणात प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे. तसं श्रावण गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामींचा, दत्त महाराजांचा किंवा तुम्ही ज्या कोणाला गुरु मानलं आहे त्यांचा तो दिवस असतो. आता श्रावण गुरुवारी आपण काय काय सेवा करू शकतो किंवा काही पारायणं करू शकतो किंवा कुठले पारायणं करू शकतो किंवा वेळ नसेल तर अगदी छोट्या छोट्या सेवा पण त्याचं तसंच प्रभावी फळ किंवा प्रभावी सेवा कुठल्या आहेत ते आपण आज बघणार आहोत. बघा, बरीच लोकांना आता गुरुपौर्णिमेच्या दरम्यान पारायणं करता आली नाहीत, तर त्यांनी या श्रावण गुरुवारपासून स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचे, जी मी मानते की माझ्या जीवनात म्हणजे ती संजीवनी आहे किंवा अमृत आहे, तर ह्या ग्रंथाचं तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 पारायणं या श्रावण गुरुवारपासून करू शकता. बघा, गुरुवार तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून करू शकता, असं नाही की तुम्ही श्रावणातच करायला पाहिजे. तुम्ही अजून जर काय करत असाल तर तुम्ही पुढच्या महिन्यापासून चालू करू शकता. पण श्रावणात हे अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक दिवसाला. तर अगदी तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यात करा, नाही तर तुम्ही ह्या महिन्यापासून जेवढे तुम्हाला जमतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही पारायण करू शकता. मी स्वामींची तारक मंत्राची सेवा किंवा 11 माळी जप ही सुद्धा सेवा करू शकता. आता बघा, स्वामींचे 2 गुरुवारांची व्रत आहे. एक म्हणजे 9 गुरुवार आणि दुसरं म्हणजे 11 गुरुवार. आता 11 गुरुवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं. आता 9 गुरुवारांचं व्रत ह्याच्यासाठी तुम्हाला 9 गुरुवारांच्या व्रताचं पुस्तक लागणार आहे. हे माझ्याकडं अगदी माझ्या मते 10-11 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. अगदी पहिलीचं पुस्तक आहे. हे खूप अपडेट झालेलं आहे. पण ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक लागणार आहे. अमेझॉनवरती मिळेल किंवा तुमच्या जवळच्या बुक जे आपलं देवांची जिथं पुस्तकं मिळतात तिथं तुम्ही जाऊन हे आणू शकता. पण हे तुम्हाला लागणार आहे कारण ह्याच्यामध्ये जसं दिलं आहे तसंच आपल्याला 9 गुरुवारांचं स्वामींचं व्रत करायचं आहे. बघा, हे जे खूप अनुभव आहे, हे शीघ्र फलदायी स्वामींचं व्रत आहे आणि ह्याच्यामुळे तुम्ही भले मग ते संततीबद्दल असे ना, नोकरीबद्दल असे ना, किंवा कुठलीही अडचण अगदी सुटत नाही आहे, तर तुम्ही 9 गुरुवारांचं स्वामींचं व्रत करा आणि नंतर मला सांगा. हे अतिशय शीघ्र फलदायी व्रत आहे आणि तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार. तुम्हाला त्याचं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे 9 गुरुवारांचं पुस्तक मात्र मॅन्डेटरी आहे. त्याच्यामध्ये जसं संकल्प सांगितलेला आहे, जशी तयारी सांगितलेली आहे, जसं उद्यापन सांगितलेलं आहे, जसं मंत्र स्तोत्र वाचायला सांगितलेलं आहे, तसंच तुम्हाला करायचं आहे. त्यामुळं तुम्हाला हे पुस्तक असणं हे आवश्यक आहे. ह्यांनी 15 वर्ष ज्यांना संतती नव्हती, हे व्रत केल्याने त्यांना संतती झालेली आहे. हे खूप अतिशय फलदायी असं व्रत आहे. त्यामुळे हे तुम्ही नक्की करा, पण त्यासाठी पुस्तक आणा. त्याच्यानंतर स्वामींची जी सहस्रनामावली जी आहे, म्हणजे 1001 नावं जी आहेत ती सुद्धा तुम्ही दर गुरुवारी म्हणू शकता. अगदी तुम्हाला काही करायला झालं नाही तर तुम्हाला अर्धा तास लागेल, पण अगदी सोपी आणि साधी नावं आहेत, तर तुम्ही सहस्रनामावलीसुद्धा म्हणू शकता. आता दत्तसेवा आपण काय करू शकतो, तर बघा, आपण 10वा अध्याय, 13वा अध्याय, 14वा, 18वा, 39वा अध्याय म्हणू शकतो. 10वा अध्याय अगदी काही अरिष्ट निवारणासाठी, 13वा अध्याय असाध्य रोग किंवा काही झालं असेल, आजारी असेल त्या व्यक्तीसाठी, 14वा अध्याय अरिष्ट दूर करण्यासाठी, 18वा अध्याय दारिद्र्य निवारणासाठी आणि 39वा अध्याय तुम्हाला अपत्य किंवा संतती प्राप्तीसाठी आहे. बघा, आता जेव्हा आपण दत्त महाराजांची सेवा करतो तेव्हा काही नियम अटी आपल्याला पाळायचे आहेत. पहिलं म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज आपण श्रावणात खातच नाही, पण काही जर लोक खात असतील तर कडकडीत वर्ज खायचं नाही आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं आपण पालन करायचं आहे. जेव्हा दत्त उपासना येते तेव्हा ब्रह्मचर्य आणि मांसाहार हे वर्ज आहे. आणि एवढंच बघा,
गुरुचरित्राचे खूप नियम आहेत, पण ह्याला अगदी साधे सोपे नियम आहेत. फक्त हे 2 नियम पाळा. कांदा लसूण वाटलंच तर तुम्ही वर्ज्य करू शकता. तर तुम्हाला जसं तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याप्रमाणे तुम्ही हे वाचू शकता. तुम्ही जर रेग्युलर वाचणार आहात तर तुम्हाला हे पालन करण्याची गरज नाही. संकल्पयुक्त सेवा असेल तर हे नियम आणि अटी तुम्ही पाळू शकता. 39वा अध्याय संततीप्राप्तीसाठी संकल्पयुक्त तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर घोर कष्टोद्धरणं हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. हे जे तुम्ही 11, 21, 51, 108 पाठ करा. माझ्याकडे हे जे भरपूर रिझल्ट्स आहेत, मी भरपूर बोलू शकते घोर कष्टोद्धरणवरती. मी स्वतः अनुभवले आहेत, मी बरेच जणांना दिलेले आहेत, त्यांनाही अनुभव आलेला आहे. आता दुसरं म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्रसार. आता ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे तेही श्रावण गुरुवारी सुरू करू शकतात. पण ज्यांना गुरुचरित्र पारायण वाचायला जमत नाही त्यांनी ही पोथी वाचावी. आता बघा, ही पोथी तुम्ही दर गुरुवारी पूर्ण 51 अध्याय ते वाचू शकता किंवा एक आठवडा म्हणजे 7 दिवसाचं एक पारायण तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की पहिल्या दिवसाला अध्याय 1 ते 7, दुसरा दिवस 8 ते 17, तिसरा दिवस 18 ते 27, असं तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही तेवढे अध्याय तुम्ही वाचू शकता. अध्याय खूप छोटे आहेत. इथं तुम्हाला दिसत असेल पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय खूप छोटे आहेत. तुम्ही पहिली दत्तस्तोत्र आणि दत्तस्तोत्रम हे 2 स्तोत्र जी आहेत ते तुम्हाला वाचायचं आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक ओवीत तिसरं अक्षर रांगेने वाचित गेल्यास श्रीमद भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचल्याचं श्रेयसुद्धा तुम्हाला मिळतं. म्हणजे बघा की 15वा अध्यायाचं श्रेय मिळतं, प्लस आपण जर गुरुचरित्र वाचायला जमलं नाही तर हे सप्तशती गुरुचरित्र सार वाचलं तरी तुम्हाला तेवढंच श्रेय मिळतं. अगदी छोटे अध्याय आहेत. ही पुस्तकसुद्धा तुम्हाला कुठंही मिळून जाईल. मी हे पुण्यामधून गजानन बुक डेपो म्हणून आहे त्यांच्याकडून हे पुस्तक मागवलेलं होतं. त्यांच्याकडे हे अवेलेबल असेल आता पण. त्याच्यानंतर तुम्ही बघा, दत्त महाराजांची दत्तबावनी वाचू शकता, दत्तस्तुती वाचू शकता, दत्तस्तोत्र तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अगदीच काही तुम्हाला जमलं नाही, तुम्हाला जॉब आहे, हे आहे, कामं आहेत, तुम्हाला अगदी काही जमलं नाही तर 52 श्लोकी गुरुचरित्र सार जे आहे ते तुम्ही वाचू शकता. तुम्हाला अगदीच काही जमलं नाही तर हे अत्यंत फलदायी आहे. 52 श्लोकी गुरुचरित्र हे तुम्ही वाचा. हे गुरुचरित्राचं सार आहे, शीघ्र फलदायी स्तोत्र आहे. अगदी तुम्हाला 15 मिनटं लागतील. दिवसातनं 15 मिनटं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तरी नक्कीच काढू शकता. एक दिवा उदबत्ती लावा आणि 52 श्लोकी गुरुचरित्र हे नक्की वाचा. हे दत्त महाराजांची अतिशय खूप प्रभावी आणि फलदायी हे स्तोत्र आहे, त्यामुळं तुम्ही हे नक्की वाचू शकता. आता जसं महाराजांचं सहस्रनामावली आहे तसंच दत्त महाराजांची सुद्धा सहस्रनामावली आहे. तर बघा, या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत. तुम्हाला ह्याच्यातली कुठलीही सेवा घ्या, दर गुरुवारी तुम्ही करा किंवा गुरुवारपासून दररोज करू शकता, नाहीतर ॲटलिस्ट दर गुरुवारी तुम्ही करू शकता. बघा, सेवा छोटी असे ना मोठी असे ना काहीही फरक पडत नाही. सेवा करणं, सेवाभाव ठेवणं आणि सेवा करणं मन लावून, श्रद्धा लावून, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे सगळं जरी जमत नसेल तरी एक सेवा तुम्ही नक्की करा, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दोन्ही मंत्र जर तुम्ही 11 माळ केले अतिशय उत्तम. जमत नसेल तर 1 माळ करा किंवा तेही जमत नसेल तर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंगला येता जाता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही नामस्मरण सतत करत राहा. ज्यासारखी उच्च कोटीची सेवा काहीही नाही. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.